दरम्यान दिल्लीत काय घडतंय तर भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या निवासस्थानी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरू असून या बैठकीसाठी गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग उपस्थित आहेत। मित्रपक्षांसोबत चर्चेचा अजेंडा काय असावा, त्यांना कोणत्या प्रमाणात मंत्रिमंडळामध्ये स्थान द्यायचं, अपक्ष खासदारांना सामावून कसं घ्यायचं याबद्दल या बैठकीत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे। सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, 2014 नंतर भाजपवरती पहिल्यांदा अशी स्थिती आली आहे की मित्रपक्षांचा खूप गांभीर्याने विचार करावा लागतोय, कारण सत्ता स्थापनेत त्यांची भूमिका महत्त्वाची असेल। निगोसिएशनची कशी चर्चा सुरू आहे सध्या या बैठकीमध्ये? ज्ञानदा, आज कालच आपल्याला सर्वांना माहिती आहे की भारतीय जनता पक्षाने एक समिती तयार केली होती। त्या समितीमध्ये अमित शहा, जे.पी. नड्डा, राजनाथ सिंग आहेत आणि या समितीच्या मार्फत एकंदरीत मित्रपक्षांसोबत वाटाघाटी कशा केल्या जाव्यात याबाबतची चर्चा होणार आहे। आणि त्या समितीची बैठक सध्या जे.पी. नड्डा यांच्या निवासानी त्यांच्या दिल्लीतील घरी सुरू आहे। या बैठकीमध्ये याविषयी चर्चा सुरू आहे की नेमकं कोणत्या पक्षाला कशा प्रकारे मंत्रिपद द्यायची, त्यांच्याकडून काय मागण्या करण्यात आल्यात यावरही चर्चा सुरू आहे। आणि विशेष म्हणजे बाहेर ज्या बऱ्याचशा बातम्या दिल्या जातात त्या बातम्यांमध्ये तसं तथ्य नाहीये फारसं, कारण अजूनपर्यंत त्याविषयीची चर्चा सुरू आहे। कोणत्याही पक्षाला कुठलं मंत्रिपद दिलं जावं याबाबत कोणताही निर्णय झालेला नाहीये। प्रत्येक त्या मित्रपक्षांनी आपली अपेक्षा जरूर व्यक्त केली आहे, परंतु ती व्यक्त करत असताना सुद्धा मोदींना एक प्रकारे पाठिंबा देऊन त्यांच्यासोबत गुडविल ठेवणं हे देखील अनेक मित्रपक्षांनी साध्य केलंय। कारण अन्यथा मोदींचं सरकार जर तयार झालं आणि एखाद्या मित्रपक्षाने अडवणूक केली असली तर स्वाभाविक त्यांच्या बाबतीत काही वेगळा निर्णय केला जाऊ शकतो एनडीए म्हणून। आणि त्यामुळे सगळेच जण आपापलं गुडविल ठेवून जे भाजपकडून मिळेल त्यामध्ये जास्तीत जास्त कसं मिळवता येईल याचा प्रयत्न करतायत। आणि सध्या त्याविषयीच्या बाहेर अजूनपर्यंत कुठल्याही स्वरूपाच्या निर्णय किंवा निष्कर्षापर्यंत अजूनपर्यंत एनडीए आलेली नाहीये असं कळतंय। ज्ञानदा, सोमेश, माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। बघा नीट,